सर्वांना नमो बुद्धाय व सविनय सप्रेम जय भीम। बुद्धविहार समन्वय समितीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ऑनलाईन वर्षावास व्याख्यानमालेदरम्यान आजच्या व्याख्यानासाठी आपल्यासोबत या ठिकाणी सन्मानपूर्वक उपस्थित झालेले आहेत बुद्धविहार समन्वय समितीचे मार्गदर्शक, आकाशवाणी नागपूर केंद्राचे सेवानिवृत्त केंद्राध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक, आदरणीय आयुष्मान बबनदादा चाहंदे। बुद्धविहार समन्वय समितीच्या विनंतीस मान देऊन आदरणीय बबनदादा आज आपल्याला महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित झाले आहेत। बुद्धविहार समन्वय समितीच्या वतीने मी आदरणीय बबनदादा यांचे अगदी मनापासून विनम्रपणे हार्दिक हार्दिक स्वागत करतो। बुद्धविहार समन्वय समितीचे संस्थापक, मुख्य संयोजक, सन्माननीय आदरणीय गुरुवर्य अशोक भाऊ सरस्वती बोधी हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय अशोक भाऊ यांचे देखील अगदी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। आजच्या या व्याख्यानासाठी जे जे उपासक उपासिका बंधू भगिनी वेळात वेळ काढून उपस्थित झाले आहेत त्या सर्व उपासक उपासिका बंधू भगिनींस अगदी विनम्रपूर्ण सविनय सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय। आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत। आदरणीय अशोक भाऊ यांना आपल्या सर्वांच्या वतीने दोन्ही हात जोडून विनंती करतो की कृपया आदरणीय बबनदादा यांना व्याख्यानासाठी सन्मानपूर्वक पाचारण करावे आणि त्यापूर्वी त्रिशरण पंचशील घ्यावे। आदरणीय अशोक भाऊ। सर्वांना जय भीम। महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सद्गुरू महात्मा ज्योतिबा फुले, कबीर महाराज गाडगे बाबा यांच्या पावन स्मृतींना मी त्रिवार वंदन करतो। पृथ्वीच्या पाठीवर जे बुद्धपुत्र बुद्धाच्या उपदेशांचा प्रसार करीत आणि स्वतःला अरहंत होण्याकरिता श्रम करतात त्या सर्व श्रमणांना आपल्या सर्वांच्या वतीनं वंदन करण्याच्या आधी त्यांना क्षमा याचना करतो। म्हणते, आम्हा सर्वांकडून बुद्ध, धम्म आणि संघ या तीन रत्नांप्रती काही दोष घडला असेल तर आपण आम्हाला सर्वांना क्षमा करावी। या क्षमा याचनेनंतर सर्व भिक्खूंना मी पंचांग प्रणाम करतो। या व्याख्यानमालेमध्ये आपल्याला जे आज मार्गदर्शन करणार आहेत, व्याख्यान देणार आहेत, ते महाराष्ट्रातील थोर आंबेडकरी विचारवंत, ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक, कवी, सूझबूझ असणारे कार्यकर्ते आणि बुद्धविहार समन्वय समितीचे मार्गदर्शक वंदनीय आदरणीय बबनदादा चाहंदे यांना मी वंदन करतो। या व्याख्यानमालेला श्रोते म्हणून जे उपस्थित आहेत त्यापैकी जे ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत त्यांना मी वंदन करतो। माझ्या बरोबरीचे, माझ्यापेक्षा लहान असलेल्यांना मी मैत्रीपूर्ण जय भीम करतो।
हा कारवा ज्यांच्या खांद्यावरती ठेवून आम्ही चालवत आहोत ते या व्याख्यानमालेचे मुख्य समन्वयक शील सदाचार संपन्न बंधुवत मित्र प्राध्यापक उमेशजी पाठारे आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आपण बबनदादांना ऐकू तत्पूर्वी आपण त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यासाठी प्रत्येकाने जिथे असाल तिथे जसे असाल तसे हात जोडावे. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि शिक्षापदं समादियामि. अदिन्नादाना वेरमणि शिक्षापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि शिक्षापदं समादियामि. मुसावादा वेरमणि शिक्षापदं समादियामि. सूरामेरय मज्जपमादट्ठाना वेरमणि शिक्षापदं समादियामि. साधु साधु साधु. इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया बुद्धं पूजेमि. इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया धम्मं पूजेमि. इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया संघं पूजेमि. बंधू आणि भगिनींनो, आज आपण गुरुवार रोजी महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या विद्वान उपासकांना त्यांना त्यांचा विषय मांडण्याची संधी देण्यासाठी राखून ठेवलेला आहे.
आणि आज आपण बुद्धविहार समन्वय समितीचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ साहित्यिक कवी बबनदादा चहांदे यांनी व्याख्यानासाठी विषय निवडलेला आहे बुद्ध धम्मामध्ये असलेलं स्त्री स्वातंत्र्य. मी सर्वांच्या वतीनं त्यांना दोन्ही हात जोडून याचना करतो की दादा, आपण आपल्या विचारानं आम्हा सर्वांना प्रबोधित करावं. वंदनीय बबनदादा चहांदे. सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी आपले जे आदरणीय वंदनीय महापुरुष आहेत तथागत सम्यक संबुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज या सर्वांना अभिवादन करतो. जी मंडळी या व्याख्यानासाठी उपस्थित आहेत त्या सर्वांचे आधी आभार मानतो आणि त्यांनाही अभिवादन करतो. ज्यांनी या व्याख्यानाचे प्रयोजन केलेले आहे ती बुद्धविहार समन्वय समिती, त्याचे मुख्य संयोजक आणि संस्थापक अशोकभाऊ सरस्वती बोधी आणि तांत्रिक बाजू आणि इतर सगळ्या बाजू बघायसाठी धम्मबंधू प्राध्यापक उमेश पाठारे सर यांना विशेष धन्यवाद देतो, आभार मानतो. आणि आजचा जो विषय आहे बुद्ध धम्मात असलेले स्त्री स्वातंत्र्य. जगामध्ये स्त्रियांची संख्या ही जवळपास पुरुषांच्या संख्ये एवढीच कमी अधिक अनेक वेगवेगळ्या देशांमध्ये असू शकेल, परंतु ही अर्धी जनसंख्या असलेला हा जो भाग आहे ह्या मनुष्य योनी जन्माला आणणाऱ्या परंतु अत्यंत दुर्लक्षित अनेक देशांमध्ये आणि आपल्या भारतात तर विशेष करून आजही त्यांना स्वतःच्या हक्कासाठी, स्वातंत्र्यासाठी या देशातल्या शासन व्यवस्थेशी, प्रशासनाशी आणि आपल्या कुटुंबाशी सुद्धा संघर्ष करावा लागतो. मी माझ्या या विषयाच्या संदर्भामध्ये म्हणजे विषयाची मांडणी करण्याच्या पूर्वी एक दोन घटना आपण पुढे ठेवू इच्छितो. त्या दोन घटना सांगितल्यानंतर माझ्या पुढील व्याख्यानामध्ये त्या दोन घटना मी का सांगितलेल्या आहेत याचा सिक्वेन्स आपण अवश्य जोडावा आणि म्हणून मी त्या दोन घटना आपणासाठी मला महत्त्वाच्या वाटल्या आहेत म्हणून विशद करतो. एक घटना थोडी जुनी आहे, साधारण एक 150-200 वर्षापूर्वीची, थोडी जास्त काटेकोरपणे नाही सांगत की महात्मा ज्योतिबा फुलेंनी मुलींना आणि तेही विशेष करून ज्या मागास आजच्या भाषेत अनुसूचित जाती जमातीमधील ज्या मुली आहेत
त्यांना शिक्षणासाठी शाळा उघडल्या. आणि पहिला प्रश्न तो येणार की या शाळेमध्ये शेवटी शिकवणार कोण? शिकवायला तर कोणीतरी तयार व्हायला पाहिजे. तर त्यासाठी त्यांनी स्वतःच्या पत्नीला, त्या सावित्रीबाईला आधी शिक्षित केलं आणि शिक्षित केल्यानंतर त्यांना शाळेसाठी शिक्षिका म्हणून जाण्यासाठी विनंती केली. आणि सावित्रीबाई त्या मुलींना शिकवण्यासाठी शाळेमध्ये जायला लागल्या. शाळेमध्ये जात असताना पुण्यातला ब्राह्मण वर्ग आणि त्यांच्यासोबत आजच्या भाषेत काही ओबीसी हे सावित्रीबाईला शेनगोळे फेकून मारायचे, अर्वाच्य बोलायचे आणि ही धर्म बुडवायला निघालेली ही एक स्त्री आहे अशा प्रकारचे विधानं करून सावित्रीबाईला नामोहरम करण्याचा प्रयत्न करीत होते. त्यात प्रामुख्यानं पुण्यातला ब्राह्मण वर्ग होता. हे सांगायला नको. आजच्या वर्तमानामध्ये म्हणजे ज्या ब्राह्मण वर्गाने मुलींना अर्थात स्त्रियांना शिकवू नये हे धर्मबाह्य आहे अशा प्रकारच्या वल्गना करून सावित्रीबाईंना त्यांच्या ध्येयापासून विचलित करण्यासाठी, त्यांना नामोहरम करण्यासाठी जे नाना तऱ्हेचे प्रयोग करत होते, आज वर्तमानामध्ये त्यांच्याच कुटुंबातल्या सर्वाधिक संख्येत असणाऱ्या स्त्रिया आज देशामध्ये आणि देशाच्या बाहेर सुद्धा नाना प्रकारच्या मोठमोठ्या अधिकार पदावर राहून काम करत आहेत. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा अगदी अलीकडचा म्हणजे एक 10-15 वर्षापूर्वीचा. माझे एक मित्र आहेत, ते शाळा चालवतात. त्यांची शाळा आहे. शाळेत त्यांनी नाव दिलंय सिद्धार्थाच्या नावावर. हे तथागत भगवान बुद्धाच्या नावावर त्यांनी शाळेला नाव दिलं. त्यांच्या संस्थेचंही नाव अशाच प्रकारचं सिद्धार्थ. हे नाव देताना त्यांचा नक्की हेतू असेल हा की सिद्धार्थाचा आदर्श ठेवून ही शाळा पुढे वाटचाल करेल. एकदा त्यांनी मला भेटीला बोलावले शाळेमध्ये. मी गेलो. मी माझ्या त्या मित्राच्या थोडं आधी पोचलो आणि त्यांनी मला कार्यालयात बसवलं. तिथे मी बसलो त्यांची वाट बघत. एक थोड्या वेळाने शाळेची युनिफॉर्म घातलेली, गडवेश घातलेली मुलगी माझ्याकडे आली आणि त्यांनी माझ्या हातावर गुळफुटाने ठेवले. मी ते घेतले आणि तिला विचारलं, हे गुळफुटाने कशाचे आहे? ती थोडीशा माझ्या प्रश्नाने बाजू चढली, पण तिने सांगितलं नंतर की हे आता शुक्रवार आहे आणि आपल्या या शाळेमध्ये सरस्वती पूजन होते. मी चाट राहिलो, आश्चर्यचकित झालो की ज्या शाळेचं नाव सिद्धार्थ विद्यालय आहे त्या शाळेमध्ये सरस्वती पूजनासारखा कार्यक्रम केला जातो. मला ते खूप मनाला बोचलं, टोचलं. ज्यावेळेस थोड्या वेळाने ते माझे मित्र आले, त्या शाळेचे संचालक आणि संस्थापक होते, ते त्यांना हा किस्सा सांगितला आणि माझ्या भावना पण व्यक्त केल्या. त्यांना पण याची कदाचित पूर्ण कल्पना नसावी कदाचित. ते म्हणाले, माझ्यासाठी सुद्धा हे धक्कादायक आहे, पण हे होऊन राहिलेलं आहे आपल्या नाकाखाली आणि हे चुकीचं आहे, असं व्हायला नको. म्हटलं चला आपण विशेष सभा बोलवा, सगळ्या स्टाफशी बोला या बाबतीत. आणि त्यामध्ये त्यांनी मला पण बोलावलं. मी म्हणालो की इथे फार झालं तर सावित्रीबाई फुलेच्या प्रतिमेचं
जर पूजन झालं असतं, वंदन झालं असतं, आम्हा सगळ्यांचा ऊर भरून आला असता, आनंद वाटला असता. परंतु इथे काय होतंय, या सरस्वतीचा सुतराम कुठेही संबंध नाही, कशाचाही संबंध नाही, तिचं अस्तित्व नाही, त्याचे कुठलेही पुरावे नाहीत. आणि शिक्षणासाठी त्यांनी काय केलंय, आणि सिद्धार्थ विद्यालयामध्ये असं होतंय तर इतर शाळांची काय स्थितीगती असेल आणि याचा प्रभाव आमची मुलं मुली त्या त्या शाळांमध्ये जे शिकतात त्यांच्यावर कसा होत असेल याचा आपण सर्वांनी विचार करावा. आणि आपल्या मुलांना घरी आल्यानंतर मग आपण या बाबतीत काही मार्गदर्शन करतो का, की त्यांच्यावर ते संस्कार नंतर दृढ होत जातात पुढे आणि ते किती धोकादायक आहेत याचा कधी आपण विचार करतो काय. त्या बाबतीत कधी आपण आपल्या पाल्यांकडून काही माहिती घेतो का, की शाळेमध्ये काय काय होतं. जर घेत नसू तर आपण कोणत्या धोक्याची वाट बघत आहोत हा प्रश्न आहे. या 2 घटना मी सांगितल्यात आणि मी माझ्या व्याख्यानाला आता सुरुवात करतो. बुद्ध धम्मात असलेले स्त्री स्वातंत्र्य. मानवी विकासाच्या प्रवाहात मानव जेव्हा लहान मोठ्या टोळ्या करून राहू लागला होता तेव्हा त्या टोळीचा प्रमुख ही त्या काळामध्ये स्त्री होती. या अवस्थेत मानवाचे एक दुसऱ्यांशी नर आणि मादी एवढंच नातं होतं. तरी त्यात स्त्रीच त्या टोळीची प्रमुख मानली जायची. तिचे आदेश टोळीला मानावे लागत. नराने अर्थात पुरुषाने शिकार करावी आणि प्रजोत्पादनाची अर्थात पुनरुत्पादनाची जबाबदारी स्त्रियांची मानली जात असल्यामुळे कार्य जे तिच्या वाट्याला निसर्गाने दिलेले होते तेच तिचं बळ होतं. आदिम मानवी समाजात स्त्रीचं हे रूपच शक्तिरूप म्हणून पाहिलं जात होतं. याच अर्थाने हा स्त्री सत्ताक काळ होता आणि या स्त्री सत्ताक काळात कोणत्याच प्रकारची नाती निर्माण झालेली नव्हती. त्यामुळे यौन संबंधात कोणत्याही प्रकारचा नात्यांचा अडसर नसायचा. पण मानवी विकासाच्या पुढील टप्प्यात मात्र स्त्रीसत्ताक गणराज्य संपुष्टात येऊ लागले. मालकी हक्काची भावना हळूहळू वृद्धिंगत होत गेली. मानवी वसाहतींना गणराज्याचं रूप येत गेलं. भूमीवर मालकी हक्काची भावना रुजू लागली. संघगणात भूमी ही सार्वजनिक अर्थात गणमालकीची होती तर उगवती सामंत प्रथा साधने खाजगी मालकीची असावीत या विचारांची होती. अशा विचाराच्या संघर्षात अनेक शतके गेली. त्यासाठी संघगण आणि सामंत प्रथा गणराज्यात कितीतरी शतके संघर्ष सुरू राहिला असावा. हळूहळू त्यात संघगण पराभूत होत जाऊन लय पावले. अगदीच सांगायचे झाले तर सम्राट अशोकाच्या काळापर्यंत बहुतेक गणराज्ये ही सामंत प्रथाच बनली. त्यासोबतच स्त्रियांचे प्रभुत्व लोप पावून पुरुषसत्ताक समाजाची निर्मिती हा ठळक बदल झाला आणि सोबतच समाजाचे नीतिशास्त्रही अस्तित्वात आले. स्त्रियांवर पुरुषांची मालकीची भावना प्रस्थापित झाली. सामंत प्रथाक समाजात जशी भूमी खाजगी मालकीची झाली तसेच स्त्रियांवरही पुरुषाचे वर्चस्व प्रस्थापित झाले आणि स्त्रियांवरील बंधनात हळूहळू वाढ होत गेली. यासोबतच मानवी समाजात नाती निर्माण झाली. अपत्याचा पिता हा निश्चित रूपात मानवी समाजाला कळू लागला. रामायणाला पुराणकथा जरी मानले तरी त्या माध्यमातून मानवी समाज व्यवस्थेचे स्वरूप स्पष्ट होण्यास बरीच मदत होते. या काळात योनी शुश्रूभूततेची पुरुषसत्ताक मूल्यव्यवस्था दृढ होत गेल्याचं दिसते. नैतिक अनैतिकतेचे नियम कठोर होत गेले. उन्मुक्त कामाचार हा अनैतिक तर पती पत्नीतील लैंगिक संबंध नैतिक मानले गेले. रामायणात सीतेचा त्याग करण्याचा प्रसंग हे त्याचेच प्रतीक होते. ही स्थिती कमी अधिक प्रमाणात जगभर निर्माण झाली. याविषयी जगभरातील विद्वान संशोधकांनी पुराव्यानिशी ही बाब सिद्ध केलेली आहे. स्त्रीसत्ताक व्यवस्था लोप पावून पुरुषसत्ताक समाज व्यवस्था जरी प्रस्थापित झाली असली तरी त्यामुळे स्त्री शक्ती अगदीच लोप पावली असे म्हणता येणार नव्हते. जेव्हा जेव्हा स्त्री शक्ती उफाळून वर आली
तेव्हा पुरुषांनी स्त्री शक्तीला देवतेचं रूप देऊन पूजापाठाच्या रूपात तिची प्रतिष्ठापना केली. बाकी तिचे दुय्यम स्थान हे मात्र काही कमी झालं नाही. प्राचीन भारताचा इतिहास यापेक्षा काही वेगळा नाही. वैदिक काळात स्त्रियांची प्रतिष्ठा ही नाममात्र होती. उलटपक्षी व्यभिचाराला धार्मिकतेची जोड देऊन अशा प्रकारचे उदात्तीकरण केल्याची शेकडो उदाहरणं वैदिक इतिहासात नमूद आहे. जे रामायणात तेच महाभारतात नमूद आहे. महाभारताच्या उद्योग पर्वात मुलीच्या जन्माला दुर्भाग्यपूर्ण म्हटलेले आहे. अनुशासन पर्वात तर त्याहीपेक्षा वाईट दिशादर्शन केलेले आहे. त्यात म्हटलेले आहे की स्त्रिया ह्या कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य उपभोगण्यास पात्र नाही. मानवी इतिहासात असा काळ होऊन गेला की स्त्री सत्ताक समाज व्यवस्थेत स्त्रियांचा आदेश अंतिम मानला जात होता. तेथेच पुढे पुरुषसत्ताक समाज व्यवस्थेत मात्र स्त्रियांचे सर्व प्रकारचे स्वातंत्र्य हिरावून घेतले गेले. त्यास धार्मिकतेची जोड दिल्या गेली. सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणून उदयास येईपर्यंतची समाज व्यवस्था ही अशी होती. समकालीन असलेल्या जैन धर्मियांमध्ये सुद्धा स्त्रियांच्या स्थितीगतीमध्ये फारशा सुधारणा झाल्याचे दिसत नाही. त्या संदर्भात स्त्रिया त्यांच्या ज्या साध्वी होतात त्यांची सुद्धा साध्वी होतानाच्या त्यांची जी पद्धती आहे ती पद्धती इतकी क्लेशदायक आहे की आजच्या काळामध्ये त्याविषयी पाहिलं तर एक फार विचित्र वाटतं. पण त्याविषयी आपण फार जास्त न बोललेलं बरं. त्यानंतरच्या 500 वर्षानंतर उदयास आलेल्या ख्रिश्चन धर्मात आणि त्यानंतर 6व्या शतकात उदय झालेल्या इस्लाम धर्मातही स्त्रियांना ते स्थान मिळू शकलं नाही जे बुद्धाने आपल्या हयातीतच संघामध्ये आणि समाजामध्येही स्त्रियांना व्यक्ती म्हणून एक स्वतंत्र स्थान दिलेलं होतं. तमिळ बौद्ध विद्वान पी. लक्ष्मी नरसू यांच्या दी इसेन्स ऑफ बुद्धिझम या पुस्तकाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 3री आवृत्ती काढताना या पुस्तकास जी भूमिका लिहिली होती आणि ज्याचे हिंदी रूपांतर भदंत डॉक्टर आनंद कौशल्यान यांनी केले होते अशा महत्वपूर्ण असणाऱ्या ग्रंथात पी. लक्ष्मी नरसू यांनी बुद्ध धम्मात असणाऱ्या स्त्रियांच्या स्थानाविषयी एक स्वतंत्र प्रकरणच लिहिले असून त्यात ते एके ठिकाणी लिहितात, जिस समय भारत में बौद्ध धर्म प्रतिष्ठित था उस समय भिक्षुणी संघों की भी भरमार थी. इन भिक्षुणी संघों में प्रविष्ट हो जाने पर एक स्त्री एक स्वतंत्र व्यक्ति बन जाती थी. वह किसी पुरुष की पिछलग्गी मात्र नहीं रहती थी. तथागत बुद्धाच्या काळात ब्राह्मणी धर्मव्यवस्थेने आपले पाय पसरायला सुरुवात केलेली होती. जन्माने उच्च नीचता प्राप्त होते आणि हा जन्म पूर्वजन्मातील कर्माचे फलित असल्याचा विचार दृढ करण्यास त्यांनी सुरुवात केली होती. लोकांचा यावर हळूहळू विश्वासही बसू लागला होता. त्याची प्रचिती अनेक प्रसंगात येऊ लागली. ब्राह्मण म्हणून जन्माला येणे हे पुण्याचे फलित असल्याचा विचार समाजावर प्रभाव टाकीत होता. वर्णव्यवस्थेत श्रमाला कनिष्ठ ठरविण्यात येऊ लागले. कष्टकऱ्यांची गणना शूद्रात होऊन या वर्णात सुद्धा स्त्रियांचे स्थान दुय्यम दर्जाचे असल्याचा निर्वाळा ही वर्णव्यवस्था अनेक प्रसंगात करून देऊ लागली होती. तिचे कुटुंबातील समाजातील अधिकार सीमित करण्यात येऊ लागले असतानाच स्त्री आणि पुरुष हे समान आहेत, दोघांनाही समान अधिकार असले पाहिजेत याची मान्यता देणारा सिद्धार्थ गौतम बुद्ध अशा कालखंडात समाजावर प्रभावी ठरू लागला होता. हे सर्वश्रुत आहे की बुद्धाच्या विचाराने
त्यांच्या उपदेशाने जसा पुरुष वर्ग प्रभावित होत होता, तसाच स्त्री वर्गही त्यांचा अनुयायी बनण्यासाठी उत्सुक होता. अनेक गणाधिपती बुद्धाचे प्रवचन ऐकण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे उपस्थित राहत असत. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबातील स्त्रिया सुद्धा उपस्थित राहत होत्या. त्यांना या समूहामध्ये पुरुषांएवढेच मानाचे स्थान मिळत होते. संघामध्ये सारीपुत्र आणि मुद्गलयान यांना जेवढं मानाचं स्थान होतं, तेवढंच राजा बिंबिसार यांची पत्नी खेमा आणि धर्मोपदेश देणाऱ्या भिक्षुणींमध्ये धम्मदिना यांनाही तेवढंच स्थान होतं. तेवढाच गौरव यांचा सुद्धा करण्यात येत होता. धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी संघाची निर्मिती झाली. त्यात प्रारंभीच्या काळात पुरुष भिक्षूंचा तो संघ होता. धम्मप्रचाराच्या कार्यात स्त्रियांना प्रत्यक्ष सहभागी करून घेण्यात आलेले नव्हते. स्त्रियांनाही संघात प्रवेश द्यावा, त्यांनाही धम्मप्रचाराच्या कार्यात समाविष्ट करून घ्यावं, ही मागणी स्त्री वर्गाकडून वारंवार होऊ लागली. त्यांचा प्रभाव वाढू लागला होता, परंतु तथागत मात्र त्यात संमती देत नव्हते. अशा मागणीचे नेतृत्व खुद्द त्यांची माता महाप्रजापती गौतमी करीत होत्या. मोठ्या संख्येत स्त्रिया या मागणीसाठी महाप्रजापतीच्या नेतृत्वात एकत्रित होत होत्या. आम्हाला प्रवर्ज्या देऊन संघात प्रवेश देण्याची अनुज्ञा या स्त्रिया तथागत बुद्धाकडे मागत होत्या. तथागत बुद्धाकडे मागत होत्या. वर्तमानातील शब्दच वापरायचा झाल्यास शेवटी महाप्रजापतीला एक प्रकारच्या आंदोलनाचे स्वरूप आपली मागणी मान्य करून घेण्यासाठी द्यावे लागले. अनेक स्त्रियांनी महाप्रजापतीच्या नेतृत्वात केशवपन करून आणि पीतवस्त्रे धारण करून तथागताच्या भेटीसाठी जथ्याने निघालेल्या. त्यावेळी भगवंत वैशाली येथील महावनातील कुटागारात वास्तव्यास होते. महाप्रजापतीने परत एकदा तथागतास विनंती केली की आम्हाला संघात प्रवेश द्या आणि निब्बाणापर्यंत पोहोचण्याचा आम्हा स्त्रियांचा मार्ग सुकर करा. परंतु याही वेळी तथागताने त्यास स्वीकृती न दिल्यामुळे त्या सर्व स्त्रिया दुःखी कष्टी होऊन पुढे काय करावं अशा विचारात असतानाच तथागतांना अत्यंत प्रिय असलेल्या आणि जवळीक असलेल्या भंते आनंदांचे लक्ष या स्त्री समूहावर गेले. त्यांच्या येण्याचे कारण भंते आनंदांना कळाले. तेव्हा भंते आनंदाने तथागताशी या विषयावर संवाद साधला. स्त्रियांना परिव्रजा घेण्यास आपण संमती का देत नाही? हे तथागत, ब्राह्मण ज्याप्रमाणे शूद्र आणि स्त्रियांना तुच्छ आणि हीन दृष्टीने बघतात, त्याच दृष्टीने भगवंत पण स्त्रियांकडे बघतात काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात हा प्रसंग अतिशय वाचनीय आणि स्मरणीय असा आहे. घनश्याम तळवटकरांनी या ग्रंथाचा केलेला मराठी अनुवादच इथे उद्धृत करणे मला महत्वाचे वाटते. स्त्रियांच्या बाबतीत असा भेदभाव का केला जातो आहे असा प्रश्न आनंदाने तथागतास विचारला. धम्म आणि विनय यांचा स्वीकार करून निब्बाणाप्रत पोहोचण्यासाठी स्त्रिया पात्र नाहीत काय अशा प्रश्नास उत्तर देताना शेवटी भगवंत म्हणाले, हे आनंदा, तुला वाटते तसे काहीही नाही. निब्बाणाप्रत पोहोचण्यास पुरुषा इतक्याच स्त्रिया समर्थ आहेत असे माझे मत आहे. आनंदा, माझ्याविषयी गैरसमज करून घेऊ नको. स्त्री पुरुषातील विषमतेच्या तत्वांचा मी पुरस्कर्ता नाही. महाप्रजापतीच्या विनंतीला दिलेला नकार हा स्त्री पुरुषातील विषमतेवर आधारलेला नाही, तर तो व्यावहारिक कारणांवर आधारलेला आहे. माझा धम्म
आणि विनय यांचं पालन करून परिव्रजा घेण्याची अनुज्ञा स्त्रियांना दिलीच पाहिजे असा जर महाप्रजापती गौतमीचा आग्रह असेल तर मी त्याला संमती देतो. पण काही अटींवर मी ती संमती देतो. ते 8 मुख्य नियम अंमलात आणण्याची जबाबदारी महाप्रजापती गौतमीने स्वतः घ्यावी. तेच तिच्या संघ प्रवेशाचा प्रारंभ ठरेल. हा क्षण स्त्रियांच्या बाबतीत बौद्ध धर्मात अत्यंत महत्वाचा असा ठरला. या घटकेपासून स्त्रियांना निब्बाणापर्यंत पोहोचण्यासाठीची वाट मोकळी झाली. एवढेच नव्हे तर सामाजिकदृष्ट्या सुद्धा त्याचे मोठे पडसाद पुढे उमटले. जेवढे स्थान पुरुषांना तेवढेच स्त्रियांना सुद्धा प्राप्त होऊ लागले. केवळ पुरुषांच्या नेतृत्वात संघ वाटचाल करीत नव्हता तर महिला संघाचे सुद्धा धम्माच्या बाबतीतले म्हणणे ग्राह्य धरण्यात येऊन एकूणच संघाची वाटचाल सुरू झालेली होती. स्त्रियांना संघात प्रवेश दिल्यानंतर समाजात होणारे त्याचे बरे वाईट परिणाम हे सर्व लक्षात घेऊन त्यासाठी तथागताने आपल्या हयातीतच जे विनय अर्थात नियमावली तयार केली ती एवढी काटेकोर आणि कठीण होती की त्यात वाईट वळण येण्यासाठी जागा ठेवलेली नव्हती. जे नियम भिक्षूंना तेच किंवा त्याहूनही कठोर आणि काटेकोर अशा प्रकारची नियमावली भिक्षुणी संघासाठी करण्यात आलेली होती. उपोषण असो वा पातिमोक्ष या बाबतीत अतिशय कठोरपणे त्याचे सर्व नियम भिक्खुनी संघास लागू झाले. त्या व्यतिरिक्त जे सर्वात म्हणजे भविष्याचा विचार करून तथागताने सांगितलेले 8 नियम भिक्षुनी संघास लागू करण्यात आले. महाप्रजापती गौतमीच्या 8 नियमांना स्वीकृती दिली होती तेव्हाच त्यांची उपसंपदा झाली. धम्माच्या बाबतीतील आता हा जो प्रसंग आहे हा खूप विस्तृत आहे. त्याबद्दल खूप वेळ जाईल म्हणून मी तो टाळतो. परंतु खूपच लक्षवेधक आणि मनाला भावणारा अशा प्रकारचा तो प्रसंग आहे. आणि आधी श्रामणेर झाल्यानंतर उपसंपदा होत असते. परंतु महाप्रजापतीच्या बाबतीत तथागताने म्हणाले की त्या आधीच श्रामणेराची जी स्थितीगती असते जे नियम आहेत ते त्यांनी आधीच पाळायला सुरुवात केलेली होती. आणि जेव्हा 8 नियम पाळण्याचे त्यांनी स्वीकृती दिली त्याच वेळेस ते उपसंपदेला पात्र झालेले होते. आणि म्हणून त्यांच्या भिक्षुणी संघाच्या प्रवेशाला त्यांनी उपसंपदा घेतलेली होती झालेली होती. धम्माच्या बाबतीतील हा निर्णय अत्यंत महत्वाचा ठरला. तथागतांची स्त्रियांकडे बघण्याची दृष्टी यामुळे अधिक स्पष्ट झाली. शाक्यगणातील असंख्य स्त्रिया महाप्रजापती गौतमी बरोबर येऊन उपसंपदा घेण्यास इच्छुक होत्या. त्या सर्व स्त्रियांना यावेळी श्रामणेरीची दीक्षा देण्यात आली. या स्त्रियांमध्ये यशोधरा सुद्धा होती. उपसंपदा प्राप्त केल्यानंतर यशोधरेचे नाव भद्रा कच्चाना अर्थात भद्रा कात्यायना ठेवण्यात आले होते. पुढे निब्बाण प्राप्तीपर्यंत यशोधरा याच नावानं ओळखले जाऊ लागली. विवाहापर्यंत वडिलांच्या आज्ञेत, विवाहानंतर पतीच्या आज्ञेत आणि वृद्धापकाळात मुलांच्या कृपेवर जगणारी स्त्री तथागतांच्या या स्वीकृतीनंतर आभाळा एवढी मोठी झाली. पी लक्ष्मी नरसूतर म्हणतात की बौद्ध धर्म हा संयम आणि साधनेचा एक मार्ग आहे. मग ती स्त्री असो वा पुरुष प्रत्येक व्यक्ती ही संपूर्ण समष्टी मानून बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानाची आजपर्यंत वाटचाल सुरू आहे व ती तशीच सुरू राहील. जेवढी म्हणून बौद्ध राष्ट्र आहे त्या त्या देशांमध्ये स्त्रियांना पुरुषा एवढाच सन्मान, संधी आणि स्वातंत्र्य आहे. ब्रह्मदेशामध्ये तर आजही स्त्रीसत्ताक कुटुंब पद्धती असल्यासारखी आहे. कुटुंबातील सर्व महत्वाचे निर्णय हे त्या कुटुंबातील जी प्रमुख स्त्री असेल तीच घेत असते. कोणत्याही बौद्ध साहित्यात
बालविवाहाचा उल्लेख येताना दिसत नाही. मग त्या जातक कथा जरी असतील तरी त्यात जेथे जेथे विवाहाचे प्रसंग उल्लेख केलेले असतील तेथे वयात आलेल्या स्त्री पुरुषांचाच उल्लेख आढळतो. भगवंतांनी चुल्ल वेद्दल सूत्रात म्हटले आहे की अर्हत्व पदास नेणारा पावित्र्याचा परमोच्च मार्ग जसा पुरुषांकरता मोकळा आहे तसाच तो स्त्रियांसाठी सुद्धा मोकळा आहे. मुलीच्या जन्माचे सर्वांनी स्वागत करायला पाहिजे असे भगवंतांनी आपल्या प्रवचनात सांगितले आहे. जेतवनात तथागत बुद्ध विहार करीत असताना राजा प्रसेनजित त्यांच्या दर्शनाला आणि उपदेश ऐकण्याच्या उद्देशाने येऊन बसलेला असताना काही वेळाने त्याच्या सेवकाने त्याच्या कानात हळूच सांगितले की महाराज, आपणास कन्यारत्न झाले आहे. त्यावेळी महाराज प्रसेनजित खिन्न झाले. त्यांच्या चेहऱ्यावरील खिन्नता ओळखून तथागताने त्याचे कारण विचारल्यावर भगवंत म्हणाले, हे राजा, स्त्री सुद्धा पुरुषांपेक्षा श्रेष्ठ होऊ शकते. ती मधुर भाषिणी, शीलवती आणि पराक्रमी विद्वान पुरुषाला जन्म देऊ शकते. त्यामुळे कन्यारत्न होणे ही आनंदाचीच बाब मानली पाहिजे. बौद्ध भिक्षू संघात अनेक स्त्रियांनी प्रवेश केला. हजारोच्या संख्येत त्यांची गणना करता येईल. त्यातील काही भिक्षुनी एवढ्या नावारूपाला आल्या होत्या की त्यांनी प्राप्त केलेल्या अर्हत पदाला प्रत्येकाने वंदन केले पाहिजे. त्यांच्या दर्शनानेही आपणास आनंद आणि प्रसन्नता प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. महाप्रजापती गौतमी, माता यशोधरा, राजा बिंबिसाराची पत्नी खेमा, थेरी उपलवन्ना, भद्रा कुशलकेसा, किसा गौतमी, धम्मदिना, श्रावस्तीच्या एका श्रीमंत घराण्यातील पटाचारा, नंदा, भद्रा कपिलानी, शृगाल माता या बुद्धकालीन सर्वांनी वंदन कराव्या अशा भिक्खुणी, तर सम्राट अशोकाच्या काळात त्यांची एक कन्या संघमित्रा हिने श्रीलंकेत जाऊन बौद्ध धर्माचा प्रसार केला. तर त्यांची दुसरी लहान मुलगी चारुमती हिने नेपाळमध्ये जाऊन धम्माचा प्रसार केला. धम्म प्रसाराच्या कार्यात उल्लेख करावा लागेल अशी श्रीलंकेची राणी अनुला हिने धम्मासाठी आपलं जीवन अर्पण केलं होतं. विशाखा अर्थात मिगार माता, सुजाता, आम्रपाली यांना विसरून कसं चालेल. अशा एक न अनेक स्त्रिया प्रत्यक्ष भिक्खू संघात प्रवेश करून आणि काही संघात प्रवेश न करताही धम्मासाठी सतत कार्य करीत राहणाऱ्या स्त्रियांचा उल्लेख बौद्ध साहित्यात अत्यंत आदराने केला गेला आहे. यातील कोणी दानपारमितेमुळे असतील तर काही धम्मतत्व ज्ञानाला जीवन अर्पण करून त्यासाठी नोंदली जाईल अशी कामगिरी त्यांच्याकडून घडून गेलेली आहे. या सर्व स्त्रियांचा उल्लेख आदराने घेतला गेला असला तरी त्यांना कुठेही देवी देवतेचे स्वरूप दिले गेले नाही हे आजपर्यंतच्या इतिहासात नमूद करण्यासारखे आहे आणि हे अत्यंत महत्वाचे आहे. 14 ऑक्टोबर 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि आपल्या लाखो अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. दुसऱ्या तिसऱ्या पिढीनंतर या धर्मांतरित बौद्धामध्ये उल्लेखनीय असे शिक्षणाचे प्रमाण वाढत गेले. पाली भाषेसहित इंग्रजी आणि जगातील इतरही भाषेवर प्रभुत्व निर्माण केलेल्यांचा फळ उभा झाला आणि बौद्ध धर्माच्या इतिहासाचे एक एक स्वर्णिम पान नव्याने उलगडू लागले. प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा एक दृष्टिकोन या पिढीला प्राप्त झाला. स्वतंत्र भारताचे संविधानाकडे सुद्धा बघण्याचा दृष्टिकोन बदलू लागला आणि हे स्पष्ट होऊ लागले की 1950 साली लिहून पूर्ण केलेले हे संविधान म्हणजे दुसरे तिसरे काही नसून बुद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानावर आधारित असलेली आचारसंहिताच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जरी 1956 साली धर्मांतर केलेले असले
तरी ते मनाने केव्हाचेच बौद्ध झालेले होते. आणि म्हणूनच भारतीय राज्यघटनेत बुद्धाच्या प्रज्ञा, शील, करुणा आणि मैत्रीचे पत्त्यांतर जागोजागी आढळते. स्वातंत्र्यापूर्वीची बहुजन समाजातील अर्थात हिंदू समाजातील स्त्रियांची जी दुर्गती होती ती राज्यघटना लिहिताना डॉक्टर आंबेडकरांना पदोपदी दिसत होती. शूद्र आणि अतिशूद्रांची स्थिती गुलामांपेक्षा काही वेगळी नव्हती. त्यात त्यांच्या स्त्रियांची स्थितीगती तर गुलामांचे गुलाम अशी हिंदीन होती. कायद्याने त्यांना जे घटनादत्त अधिकार मिळाले ते जर मिळाले नसते तर देशाला स्वातंत्र्य मिळाले काय आणि न मिळाले त्यांची गुलामगिरीतून मुक्तता नव्हती. परंतु बौद्ध तत्वज्ञानाच्या प्रभावामुळे बाबासाहेबांनी भारतीय स्त्रियांना शिक्षणापासून तर वडिलांच्या संपत्तीतील अधिकारांपर्यंत जी कायद्यातच तरतूद करून ठेवली, त्यामुळे आज स्त्रियांच्या राहणीमानामध्ये आणि व्यवहारामध्ये जो काही बदल दिसून येतो त्याला केवळ आणि केवळ डॉक्टर आंबेडकरांवर असलेला बौद्ध धर्माचा प्रभाव म्हणावा लागेल. अनेक स्त्रीवादी संघटनांपासून तर धर्मांतरित झालेल्या आजच्या बौद्ध स्त्रियांमध्ये सुद्धा याची कितपत जाणीव आहे याबद्दल शंका यावी अशा एक ना अनेक घटना पाहाव्यास मिळतात. स्वतंत्र भारतातील प्रत्येक स्त्रीला हे जे अधिकार मिळाले ते डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामुळे. याची जाणीव आजच्या स्त्री संघटनांना किंवा महिला वर्गाला कितपत आहे? अन्यथा भारतातील प्रत्येक स्त्रीने स्वातंत्र्यापूर्वीच्या भारतात स्त्रियांची कोणती स्थितीगती होती तीही या देशाच्या सत्तास्थानी ब्रिटिश येण्यापूर्वी याचे स्मरण केले तरी अंगावर काटा येईल अशी या देशातील महिला वर्गाची स्थिती होती. पतीचा मृत्यू झाल्यावर त्याच्या पत्नीला जिवंतपणे त्याच्याच सरणावर जिवंत जाळण्यापासून तर घरातल्या घरात माजघरातून पडवीत यायची सुद्धा त्यांना मनाई असायची. परंतु इंग्रजांनी अशा एक ना अनेक क्रूर आणि मानवतेला काळीमा फासणाऱ्या प्रथा आणि परंपरांना कायद्याची आणि प्रशासनाने बंधन घातले तेव्हापासून तर पुढे महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वतः कृतीतून अशा परित्यक्ता आणि विधवा स्त्रियांना मदतीचा हात देऊन ब्रिटिशांच्या अशा कायद्याचे केवळ समर्थनच केले नाही तर अशा स्त्रियांना स्वतः ही मदत केली. एवढेच नव्हे तर ब्रिटिश सरकारलाही आवाहन केले होते की जे कायदे केलेले आहेत त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी. या काळपर्यंत मग त्या कोणत्याही जातीतील असो, सवर्ण असो वा अवर्ण, शिक्षणापासून तर कोसो दूर ठेवण्यात आले होते. महात्मा फुल्यांनी स्त्री शिक्षणाचा प्रारंभ स्वतःपासून सुरू करून पुढे ब्रिटिश सरकारलाही सातत्याने निवेदने देऊन आणि त्याचा पाठपुरावा करून स्त्री शिक्षणाचे दरवाजे उघडले. स्वातंत्र्यानंतर तर संविधानाने स्त्रियांना एक नव्हे शेकडो असे अधिकार बहाल केले की त्यातून आज भारतीय स्त्रीने प्रत्येक क्षेत्रात जी उंच भरारी घेतली ती डोळ्यात भरावी अशी आहे. या देशाचे सर्वोच्च राष्ट्रपती पद भूषविण्यापासून तर आकाशात फायटर विमान चालविण्यापर्यंतची भरारी या स्त्रियांनी मारलेली आहे. पण मग म्हणावेसे वाटते की या देशातील स्त्रिया ह्या अत्यंत कृतघ्न तर नाहीत ना, ज्यांच्यामुळे त्यांना प्रत्येक क्षेत्रात भरारी मारण्याचे स्वातंत्र्य मिळाले. त्या महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाई, बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांचे स्मरण किती स्त्रिया करतात, त्यांचे हे ऋण किती स्त्रिया मान्य करतात. किती स्त्री संघटना आपल्या कार्यालयात किंवा आंदोलनात व आपल्या स्त्री कार्यकर्त्यांना आवाहन करतात की स्त्रियांच्या हक्कासाठी लढताना फक्त आणि फक्त आपला आदर्श फुले, सावित्रीबाई, डॉक्टर आंबेडकर हेच आहेत असे सांगतात. आपला मुख्य विषय आहे बुद्ध धर्म आणि स्त्री स्वातंत्र्य आणि म्हणून भारतीय संविधानानेच हे सर्व अधिकार आणि हक्क स्त्रियांना बहाल केलेले आहेत आणि संविधानामध्ये या सर्व अधिकाराची तरतूद ते संविधान लिहिणाऱ्या बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांकडून जी करण्यात आली त्याला कारण त्यांच्यावर असणाऱ्या बुद्ध धर्माचा प्रभाव हेच शेवटी सांगावे लागेल.
आता आजच्या वर्तमानाचा आपण विचार करूया. जी मंडळी स्वतःला बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी मानतो, जो असे मानतो की माझ्या अस्तित्वाला केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले उपकार आहेत, किमान अशा तरी व्यक्तीने स्त्रियांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलायला हवा की आपल्या कुटुंबात जन्म घेतलेल्या मुलीच्या विकासासाठी जे जे करता येईल ते सर्व सुख आणि सोयी तिला बहाल करून दिल्या पाहिजे. आपल्या कुटुंबातील कन्येचे शिक्षण करून लग्नासाठी घाई करण्याऐवजी तिच्या मनात यशाचे जे जे शिखर गाठायचे असेल त्यासाठी तिला प्रोत्साहन देऊन सर्व प्रकारचे स्वातंत्र्य दिले पाहिजे. हे सत्य आहे की हे दिलेले स्वातंत्र्य म्हणजे स्वराचार नसेल तर धम्म विचाराची किनार तिच्या आयुष्याला जोडून देऊन तिला यशाचे शिखर पादाक्रांत करण्याचे आपण स्वातंत्र्य दिले पाहिजे. आपल्या कुटुंबात जे मुलांसाठी आपण करतो ते सर्व मुलींसाठी सुद्धा उपलब्ध करून दिले पाहिजे. तरच आपण बुद्ध धर्माच्या शिकवणीचे अनुसरण करीत आहोत असे समजले जाईल. खूप शिक्षण घेतल्यानंतरही आपल्या कुटुंबातील एखाद्या कन्येस असे वाटले की मी माझे पुढील सर्व आयुष्य धर्मासाठी अर्पण करू इच्छिते, श्रामणेर बनून पुढे उपसंपदा प्राप्त करून धम्माची सेवा करू इच्छिते, अशी मनीषा बाळगणाऱ्या कन्येत सुद्धा धम्मप्रिय कुटुंबाने विरोध न करता त्यास पाठिंबा दिला पाहिजे. तरच हे धम्मचक्र पुढेही असेच गतिमान राहू शकेल. आता मी अगदी सुरुवातीला जी 2 उदाहरणं दिलेली होती ती 2 उदाहरणं कशासाठी दिलेली होती हे आता लक्षात घ्या. की पहिलं उदाहरण जे दिलेलं होतं ते होतं की ज्या शिक्षणासाठी ब्राह्मणांनी सावित्रीबाई फुलेला सळो की पळो करून सोडलेलं होतं, धर्माचा विरोध, धर्म बुडवायला निघालेली अशा प्रकारची विधानं करून त्याचा संबंध धर्माशी जोडला गेलेला होता. पण आज त्यांच्याच स्त्रिया सर्वाधिक अतिशय मोक्याच्या अशा जागेवर जाऊन बसलेले आहेत. याचं कारण असेल की त्यांना वर खेचण्यासाठी त्यांची यंत्रणा तयार आहे. परंतु दुसरं हेही एक कारण असू शकतं की ते स्त्रियांच्या बाबतीत आमच्या बौद्ध समूहापेक्षा अधिक स्वतंत्र विचाराचे झालेले असावेत आणि म्हणून ते देशातच नव्हे तर परदेशात सुद्धा देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही संधी मिळत असेल तर तिथे मात्र अधिकार पदाच्या जागा घेऊन त्यांनी त्या जागा प्राप्त केलेल्या आणि त्या जागा बळकावून बसलेल्या आहेत. आज आपण जर आपल्या बौद्ध समाजाची या 65 वर्षामध्ये जर आपण विचार केला आणि याविषयी जर थोडा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की आपण या बाबतीत किती प्रगतिशील आहोत. कारण आजही आपण आपल्यापासून मुलीला शिक्षणाच्या निमित्तानं किंवा नोकरीच्या निमित्तानं फार दूर पाठवायला तयार होत नाही. मग तिला कितीही सुवर्ण संधी मिळत असेल, हे केवळ शिक्षणाच्या बाबतीत किंवा नोकऱ्या चाकऱ्यांच्याच बाबतीत नव्हे तर इतर अनेक अशी कितीतरी क्षेत्र आहेत की ज्या क्षेत्रामध्ये मुली आपलं कर्तव्य, आपली कर्तबगारी दाखवू शकतात. तिथे आपण त्यांना प्रोत्साहित केलेलं आहे का, हे प्रत्येक बौद्ध कुटुंबाने या निमित्ताने विचारायला हवं असं मला वाटतं. आणि दुसरं उदाहरण की आपल्या समाजामध्ये आजही कुटुंबामध्ये बौद्ध स्त्रियांकडून जी अपेक्षा होती ती पूर्ण फलद्रूप झाली असं म्हणता येणार नाही. ती यासाठी की ज्या जुन्या बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा आपण कितीही स्मरण करत असलो त्याचं, पण तरीसुद्धा कुटुंबामध्ये आजही असे अनेक प्रसंग आपल्याला आढळून येतात की जिथे त्या स्त्रियांनी त्या जुन्या परंपरा अजून जोपासून ठेवलेल्या आहेत आणि त्या पद्धतीनं आपलं एकीकडे बौद्ध, दुसरीकडे जुन्या पद्धतीप्रमाणे जीवन निर्वाह करणे किंवा जुन्या परंपरांना जोपासून ठेवणे आणि त्या पद्धतीने आपल्या कुटुंबामध्ये व्यवहार करणे. तर
कुणाला वाईट वाटेल की हे असं कसं बोलल्या जाते, हे चुकीचं आहे. मी जे बोलतोय ते अनुभवातून बोलतोय. अनेक प्रसंगातून याचे अनुभव आलेले आहेत आणि अनुभव यासाठी सामाजिक दृष्ट्या पुढे गेले पाहिजेत आपण, की यापासून आपण काही बोध घेतला पाहिजे की हे चुकीचं आहे, असं होता कामा नये. जर आपण बौद्ध आहोत, आपण जाहीरपणे विवाह हे बौद्ध पद्धतीने जर करीत असू, तर विवाह प्रसंगाशी जुळलेले जे काही आणखी इतर काही गोष्टी ज्या घडतात त्या सुद्धा त्याच पद्धतीने आपण करायला पाहिजे. पण ते होताना दिसत नाही. काही भागामध्ये महाराष्ट्राच्या असंही लक्षात आलेलं आहे की विवाह प्रसंगी जसा हिंदूंमध्ये किंवा इतरांमध्ये हुंडा घेतला जातो, अशा प्रकारची हुंडा पद्धती सुद्धा आपल्याकडे आहे. जर आपण बौद्ध म्हणत असू तर, कारण स्त्री कन्या ही काही वस्तू नव्हे की जी विक्रीसाठी ठेवलेली आहे. तेव्हा तरुणांनी सुद्धा याविषयीचा विचार करावा, त्या कुटुंबांनी विचार करावा आणि ज्यांच्या घरी कन्या विवाहाला पात्र आहे त्यांनी सुद्धा याचा विचार करावा की जर असा प्रसंग येत असेल तर या हुंडा पद्धतीचा विरोध करावा आणि आमची मुलगी ही काही वस्तू नव्हे की जी आम्ही विक्रीसाठी ठेवलेली आहे, अशा प्रकारची विचारधारा घेऊन, अशा प्रकारची भूमिका घेऊन आपण जर अगदी ठामपणे जर उभे राहिलो तर खऱ्या अर्थाने बौद्ध धर्मात आपण जे म्हणतो की खरं स्त्री स्वातंत्र्य हे बुद्ध धर्मात आहे, तर ते आपल्याला अनुभवायला सुद्धा मिळायला हवं. तर ते अशा प्रसंगाने आपल्याला अनुभवायला मिळेल आणि यासाठी ही करण्याची जबाबदारी आपल्या सर्व बौद्ध धर्मीयांची आहे, पूर्ण कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यांची आहे. बंधूंनो, माझ्या व्याख्यानामध्ये काही चुकीच्या गोष्टी आल्या असतील तर मला क्षमा करावी, मला माफ करावे. आपण ऐकून घेतलं यासाठी मी आपला अत्यंत आभारी आहे आणि काही चुका झाल्या असतील त्यासाठी मला आपण क्षमा करावी. आणि परत एकदा शेवटी बुद्धविहार समन्वय समितीचे आभार मानतो की त्यांनी ही जी व्याख्यानमाला सुरू केलेली आहे, या व्याख्यानमुळे ऑफलाईन जर व्याख्यान द्यायचे झाले असते तर कुठला तरी हॉल बुक करून फक्त तिथले स्थानिक मंडळीशीच फक्त बोलता आलं असतं, तेच उपस्थित राहू शकले असते. परंतु या ऑनलाईनचा इतका चांगला फायदा होतोय की आज महाराष्ट्रातले कानाकोपऱ्यातली मंडळी आज या व्याख्यानमालेचा उपभोग घेत आहेत आणि त्यामुळे आम्हाला सुद्धा, आमच्यासारख्या व्याख्यानांना सुद्धा आपले विचार मांडण्यासाठी एक चांगली प्रेरणा मिळते आहे. तेव्हा परत एकदा आपणा सर्वांचे आभार मानतो आणि इथे मी माझ्या शब्दांना विराम देतो. जय भीम, नमो बुद्धाय. साधु साधु साधु. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद आपले. एक मिनिट जरा माईक करतो. हॅलो. हा बाबा. हा भाऊ. दादांचे आभार मी विशेष एका कारणासाठी मांडेल की त्यांनी वेळेचं भान राखलं आणि बरोबर त्यांनी 8:31 आपल्या भाषणाला विराम दिला. आकाशवाणीमध्ये असल्याचा तो एक लाभ आहे, तो सराव आहे, ती सवय आहे, असं निरीक्षण नोंदवायला हरकत नाही. आणि खूप लोकांना लिहून भाषण जमत नाही, म्हणजे भाषण करता येते पण भाषण लिहिता येत नाही. दादांमध्ये त्या दोनही कला आहेत. ते भाषण लिहून काढू शकतात आणि न लिहिता देखील भाषण देऊ शकतात. हे अभ्यासकाचं
विद्वत्तेचं असं हे एक लक्षण आहे. आणि तो हा जो सद्गुण आहे हा अनुकरणीय आहे. खूप सुंदर विषय दादांनी मांडला, त्याबद्दल त्यांचं मी मनापासून आभार मानतो. आणि आज 103 श्रोते या व्याख्यानाला उपस्थित झाले. माझ्याकडे मी नावासहित मी त्याची नोंद घेत असतो. आणि मी सगळ्यांना विनंती करेल, मी पठारे सरांनाही विनंती केली होती, ती सूचना द्यायची की जे जे लोक यामध्ये उपस्थित असतात निदान त्यांनी त्यांचं नाव आणि नंबर जर दिला तर ते आपल्याला रेकॉर्डला घेता येईल, त्यांच्यासोबत संवाद साधता येईल, त्यांची पत्ती लिहून घेता येईल. तर कृपा करून आपण तेवढे सहकार्य करावं अशी विनंती करतो. आणि आपण सर्वजण जे जे लोक आजारी आहेत ते आजारातून बरे हो, ज्यांच्या घरी मृत्यू झाला त्या मृत्यूच्या विरहामुळे जे दुःखी आहेत ते दुःखातून मुक्त हो, पृथ्वीच्या पाठीवरील सर्व प्राणी मात्र सुखी हो, शत्रूंचंही भलं हो आणि मित्रांचंही भलं हो. आपण अशी मंगल कामना करण्यासाठी हात जोडावे आणि आपलं चित्त हे मैत्रीपूर्ण करावं. सबका मंगल हो, सबका मंगल हो, तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल हो, सबका मंगल हो. दृश्य और अदृश्य सभी जीवों का मंगल हो रे. जल के थल के और गगन के प्राणी सुखिया हो, सबका मंगल हो. 10 दिशाओं के सब प्राणी मंगल लाभी हो रे. निर्भय हो निर्वैर बने सब, सभी निरामय हो, सबका मंगल हो. फिर से जागे धम्म जगत में, फिर से होवे जन कल्याण. जागे जागे धम्म जगत में, होवे जन कल्याण, होवे जन कल्याण. राग द्वेष मोह दूर हो जावे, जागे शील समाधि ज्ञान. जन जन के दुख मिट जावे, फिर से जाग उठे मुस्कान, जाग उठे मुस्कान. जागे जागे धम्म की वाणी, मंगल मूल्य महाकल्याणी. जागे बुद्ध सदृश्य कोई ज्ञानी, होवे सुखी सब जग के प्राणी. सबका मंगल
सबका मंगल हो, सबका मंगल हो। तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल हो, सबका मंगल हो। सब पाप सकरणं कुशलस्य उपसंपदा, सचित्त परियोदपनं एतं बुद्धानुशासनं। धम्मं चरे सुचरितं नतं दुच्चरितं चरे, धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परम्मि च। न तावता धम्मधरो यावता बहुभासति, योच पंपि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति, सवे धम्मधरो होति यो धम्मं न पमज्जति। नास्ति मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं, एतेन सच्चवज्रेन होतु मे जयमङ्गलम्। नास्ति मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं, एतेन सच्चवज्रेन होतु मे जयमङ्गलम्। नास्ति मे शरणं अय्यं सङ्घो मे शरणं वरं, एतेन सच्चवज्रेन होतु मे जयमङ्गलम्। नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय। साधु साधु साधु। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया बुद्धं पूजेमि। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया धम्मं पूजेमि। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया संघं पूजेमि। काही सूचना असतील तर पाठारे सर सूचना देतील, अन्यथा कार्यक्रम संपल्याची उद्घोषणा करतील आदरणीय पाठारे सर। धन्यवाद भाऊ। आदरणीय बबनदादा चांदे यांचे अगदी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो। अतिशय उत्कृष्ट असे प्रबोधन त्यांनी केले। आदरणीय अशोक भाऊ यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो। तसेच वेळात वेळ काढून आजच्या व्याख्यानासाठी जे उपासक उपासिका बंधू भगिनी उपस्थित राहिले त्या सर्व उपासक उपासिका बंधू भगिनींचे अगदी मनापासून आभार व्यक्त करतो। आपले असेच सहकार्य या व्याख्यानमालेस लाभो। रोज आपण मोठ्या संख्येने या व्याख्यानमालेसाठी उपस्थित राहावे। आपल्यासोबत आपण इतरांना देखील या व्याख्यानमालेबद्दल अवगत करावे आणि त्यांना देखील या व्याख्यानमालेस उपस्थित राहण्यासाठी आग्रह करावा। बुद्धविहार समन्वय समितीच्या वतीने आपणा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि आजचे व्याख्यान संपले असे जाहीर करून थांबतो। सर्वांना नमो बुद्धाय, सविनय सप्रेम जय भीम। धन्यवाद। गुड नाईट।